हॅलो नमस्कार, माझं नाव दिव्या, तुमची फ्रेंड अँड ॲडवायझर. वेलकम टू आवर चॅनल. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे टेक.डी.कॉम. आज आपण 10 इम्पॉर्टंट MCQ बघणार आहे जे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामसाठी उपयोगी पडतील. व्हिडिओ तर लेट्स गेट स्टार्टेड. एक पर्यटन चिकित्सा पद्धती जी भारतात लोकप्रिय आहे आणि ज्याची मूलभूत तत्वे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीपेक्षा फारशी वेगळी नाहीयेत. 1 ॲक्युप्रेशर, 2 युनानी, 3 गंध चिकित्सा, 4 रंग चिकित्सा. उत्तर आहे 2 युनानी. 2 औषध प्रतिरोधकता हा भारतातील आरोग्य व्यवस्थेतील एक मोठा अडसर आहे. सन 2011 मध्ये भारत पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी पूर्णतः औषध प्रतिरोधक म्हणून गणला गेला? मलेरिया, क्षयरोग, कावळे, निमोनिया. उत्तर आहे 2 क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. 3 अन्न सुलभता आणि आरोग्यविषयक ज्ञान हे उद्देश आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2003, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम 1982, राष्ट्रीय आरोग्य निधी 1997. उत्तर आहे 2 राष्ट्रीय आरोग्य धोरण 2003. 4 जनमानसंख्या धोरण नीती समिती प्रमुख म्हणून यांची निवड झाली. डॉक्टर करुणाकरन, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर अहलवालिया, डॉक्टर अनिल अग्रवाल. उत्तर आहे 2 डॉक्टर MS स्वामीनाथन. 5 सन 1978 मध्ये WHO ने सन 2000 पर्यंत हा जाहीरनामा घोषित केला. भारताने या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. आशिया खंडातील सर्वांसाठी आरोग्य, आफ्रिका खंडातील सर्वांसाठी आरोग्य, जगातील सर्वांसाठी आरोग्य, भारतातील सर्वांसाठी आरोग्य. उत्तर आहे जगातील सर्वांसाठी आरोग्य. प्रश्न 6. जननी बालसुरक्षा योजनेद्वारे माता आणि नवजात बालकांची मृत्यूदराचे प्रमाण कसे नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे? स्त्री मुलींच्या लग्नाचे वय वाढवणे, नवमाता मदतीसाठी इतर स्त्रियांचं प्रशिक्षण देणे, गर्भवती महिलांची योग्य देखभाल व मदत करणे, प्रसूती आरोग्य केंद्रामध्येच करण्याचे उत्साहन देणे. आन्सर प्रसूती आरोग्य केंद्रामध्येच करण्याचे उत्साहन देणे. प्रश्न 7. युनिसेफ, अन्न व शेती संघटना, FAO आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मदतीने ग्रामीण भागासाठी हाती घेण्यात आलेले कार्यक्रम कोणते आहेत? 1 पौष्टिक आहार, 2 कुटुंब कल्याण, 3 बालसंगोपन केंद्राची स्थापना, 4 आरोग्य व स्वच्छता जागृती. आन्सर अ, ब, क आणि ड बरोबर आहेत. प्रश्न 8. देशाच्या आरोग्य सेवेसमोरील आव्हाने कोणती आहेत? तर सरासरी विवाह वयामध्ये वाढ करणे, 2 ओबडधोबड जन्मदर, 3 माता मृत्यूदर, 4 वयस्कर व्यक्तींच्या संख्येत वाढ. आन्सर 2 आणि 4 बरोबर आहेत. प्रश्न 9. मानवी शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा किती असावी? मानवी शरीरात कोलेस्ट्रॉलची सामान्य मात्रा 2-250 मिलीग्राम, 250 mg/dl, 240 mg/dl, रक्ताच्या 5 मिली एकक, रक्ताच्या एक सिरीज इंजेक्शन एवढे. आन्सर 250 मिलीग्राम. 10 WHO 2010च्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियामध्ये प्रसूती आणि बालजन्म समस्येमुळे किती महिला मृत्युमुखी पडल्या? तर 2010 मध्ये 230 महिला गरोदर व प्रसूतीच्या काळात मरण पावल्या. 2010 मध्ये 580 महिला गरोदर व प्रसूतीच्या काळात मृत्युमुखी पडल्या. 2010 मध्ये गरोदर व प्रसूतीच्या काळात जास्त महिला मरण पावल्या नाहीत. 2010 मध्ये गरोदर व प्रसूतीच्या काळात कमाल महिलांचा मृत्यू झाला. 2010 मध्ये 580 महिला गरोदर व प्रसूतीच्या काळात मृत्युमुखी पडल्या. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, कमेंट.